जय भीम मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका स्मित द ब्लॉगर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आपला आजचा ब्लॉग असा आहे की आपला संघर्ष बीट्सला आहे शो. कुठे आपला चेंबूरला आहे. आता वाजले 2. तर आता आपण निघू थोड्या वेळात. घड्याळ तर नाही असल्या पण आपल्याला टाईम माहिती आहे नाही का. 2 वाजलेत. आता निघू, थोडंसं काहीतरी खातो, रोहनला कॉल करतो, रोहन आपल्याला घ्यायला येईल, मग आपण डायरेक्ट निघू. चला तर गाईज आता निघालो आहे. आता स्टँड आहे आपल्या सिम्पलचा, जातो आपण. मी आता पुढे चाललो, दाढी करायची आहे. मी पुढे जातो, रोहनला डायरेक्ट आपल्या सलूनवर जवळ बोलवतो. चला तर गाईज रोहन भेटलाय आपल्याला. आता आलोय स्टेशनला, इथं गार्डनमध्ये चालतोय, स्टँड आहे सोबत. जाऊया मस्तपैकी. आता ट्रेन पकडू. रोहन भाई आता पान देतोय आपल्याला, गिफ्ट आहे रोहनकडनं. चला आता खावायला मग जाऊ. काय आता ट्रेनमध्ये बसलो आहे, रोहन आहे, माल डब्यात बसलो आम्ही. मचूत आता चला एअरपोर्टची गाडी आहे. रोहन भाई आहे. भाई आता तू काय खाल्लं बोल. पान खाल्ला बघा, इथं ठुकलाय, दाखवला काय कुठेतरी दिसत नाही. आता जाऊ दे चला. तर गाईज आता आम्ही आलोय, चाललोय फटाफट धावत. लेट झालाय, मामा चिडतोय आमच्यावर. रोहन भाई आहे, आता स्टँड आहे. स्टँड विसरलो असतो आम्ही ट्रेनमध्ये. चला गाइस आता टॅक्सीमध्ये बसलोय. हे बघा सदाभाई, फोन देख रहे क्या? ए सदाभाई, इधर पीछे फोन देख, फोन 2 आंखें दिख रही है. ए 2 आंखें. अरे आईफोन है मेरे हाथ में, आईफोन. 4 आंखें. अरे विचार नहीं मार रहा है अर्जुन, कॉल कर. चला तर गाइस आलोय आम्ही लोकेशनला. हे बघा इथं सेटअप चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. उभे आपले 2 जणच आहेत आणि ते गेलेत तिकडे. आता त्याला सेटअप लावून घेऊया. माझ्यासोबत रोहन आहे. चला काय, चला आता बाजारात सुरुवात करतोय. चालू आहे, चला.
आहे, ब्रेक भेटलाय. नुसती खाडबुड चालू आहे नाही का आज. हा बघा प्रंजय शेठ आलेत, माऊलीकर आलेत, माऊलीकर. यो आमचा डॉन आहे सदाबाई. रोहन भाईचा डान्स बघा. हे भाईला वाईन शॉप पाहिजे. काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे? हे बोल सदाबाई, वाईन शॉप पाहिजे. माऊलीकर आलं आमच्याकडे. आता आपले ऑर्डर संपले. पोरं सामान ठेवत आहे. तुम्ही लोकांनी क्लिप्स बघितले असतील. हा बघा कुणाला नाही. आता जाऊया घरी, लय थकलोय. हे बघा हात फुटलेत मस्तपैकी रावसमध्ये. बंद केला यार. माऊलीकर सॉन फायर. माऊलीकर जाऊन बाहेर झालेत गाईज. माऊलीकरची ध्वजधारी. मयंक दादा यांची ध्वजधारी पण डीजेवर चालते. आता आम्ही चाललोय घरी गाईज. पब्लिक आहे आपल्या सोबत. हरकत बघा व्हायचे. आता जाऊया घरी. लय कंटाळा आलाय, अंग वगैरे दुखायला लागलंय. काय तुझं कॉलेजला सुट्टी 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 सुट्टी. चला तर काय आता आम्हाला ट्रेन भेटली. लय लवकर ब्लॉग चालू करतोय मी. काय आलंय काय माहिती. नेरुळ आलंय. पब्लिक बसली आहे. कोणाला पण आहे इथं. रोहन आहे, रंजय आहे. बसायला जागा नाही म्हणून आम्ही इथं बसलोय. बसायला जागा पण आम्हाला एसी पाहिजे. आता जातो घरी नाही का. एसी घ्यावं लागते ना. ह्याला तर एसीच लागते. पप्पानी घरी एसी घेऊन ठेवले. एसीच आवडतं. एसीत आलेलो पोरगे नाही. तर गाईज आता आम्ही आलोय. पण सगळे कंटाळले, सगळे कंटाळले सगळे. कसं वाटते ते सोड. मी कसं वाटते स्टडीक नाही. चला गाईज मला शिव्या घालतात गाईज. बीप करतो मी बीप. माझ्यासाठी आवाज उठवा पण. तर गाईज आता वाजलेत म्हणजे किती वाजलेत, आय थिंक 2 वाजत आलेत. मी घरी आलो 1:20लाच. थोडं फ्रेश व्हायला, जेवायला वेळ लागला. तर आपला आजचा ब्लॉग तुम्ही बघितलाच कसा होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.